आज आपण ऐकणार आहोत कार्तिक महिन्याची 6वी कथा, एकादशी महात्म्य कथा, जी आपल्याला संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचे अमूल्य धडे देते. प्राचीन काळी एक अत्यंत शक्तिशाली राजा होता. त्याचे नाव होते मांधाता. राजा न्यायप्रिय, दयाळू आणि धर्मनिष्ठ होता. त्याच्या राज्यात सुख, समृद्धी आणि आनंद होता. पण एक वर्ष असं आलं की राज्यात पावसाचा थेंबही पडला नाही. शेती वाढली, जनावरं मरू लागली, लोक दुःखात बुडाले. राजा मनातून खिन्न झाला. त्याला जाणवलं, मी काहीतरी चूक करत असावा. देवतांचा कोप माझ्यावर झाला आहे का? एके दिवशी राजा मांधाता आपल्या मंत्र्यांसह वनात गेला. तिथे त्याला एक महान ऋषी ध्यान करताना दिसले. ऋषी अंगिरस. राजा नतमस्तक होऊन म्हणाला, गुरुवर्य, माझं राज्य संकटात आहे. पाऊस पडत नाही, लोक त्रस्त आहेत. कृपया मला मार्ग दाखवा. ऋषी शांतपणे म्हणाले, राजन, हे सर्व लोकांच्या पापांमुळे होतात, पण त्यातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे, एकादशी उपवास. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी या दिवशी जर लोकांनी भक्तिभावाने उपवास केला तर सर्व पाप नष्ट होतात आणि सुख समृद्धी येते. राजा मांधात्यानं लगेच त्या दिवशी आपल्या प्रजेसह उपवास करण्याचं ठरवलं. त्याने सर्व लोकांना सांगितलं, या दिवशी कोणीही धान्य खाऊ नये, फक्त भगवान विष्णूचं स्मरण करावं आणि दीपदान करावं. त्या रात्री सर्व लोकांनी जागरण केलं. हरे राम हरे कृष्ण असा नामजप केला आणि भगवान विष्णूचं स्तवन केलं. रात्रीचा शेवट आला आणि पहाटेच्या प्रकाशात एक अद्भुत चमत्कार घडला. आकाश काळ्या ढगांनी भरलं आणि काही क्षणांत पाऊस सुरू झाला. लोक आनंदाने नाचू लागले. जय श्री विष्णू असा जयघोष झाला. राजा मांधात्यानं हात जोडले आणि म्हणाला, हे प्रभू, ही एकादशी खरंच पापनाशक आहे. त्या दिवसापासून कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. असं म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात. म्हणूनच त्या दिवसाला देवोत्थान एकादशी असेही म्हणतात. या दिवशी जे लोक उपवास करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते. भगवान विष्णूंचं नामस्मरण आणि दीपदान हे त्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आणतं. या दिवशी अनेक ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह सोहळा साजरा केला जातो. त्याला म्हणतात तुळशी विवाह. तुळशी आणि श्री विष्णू यांचं पवित्र मिलन. म्हणतात की या दिवशी तुळशी विवाह करणाऱ्याला संपूर्ण आयुष्यभर घरात सौभाग्य आणि शांती लाभते. म्हणून मित्रांनो, कार्तिक महिन्याची ही एकादशी आपल्याला शिकवते संयम म्हणजेच शक्ती, भक्ती म्हणजेच जीवनाचा प्रकाश आणि विष्णू स्मरण म्हणजेच खरं समाधान. या दिवशी उपवास करा, नामस्मरण करा, दीपदान करा आणि मनापासून प्रार्थना करा, हे श्रीहरी, माझ्या जीवनातील अज्ञान आणि दुःखांचा नाश करा आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करा. तर ही होती कार्तिक महिन्याची 6वी कथा. आपल्याला आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.